नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आदिवासी विभागातील चौकीदार या पदासाठी महत्त्वपूर्ण असे सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. क्रमांक 761. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास ओळखतात? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतात. नेक्स्ट, विधान परिषदेवर डॅडॅस सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. तर एकास 12 सदस्य हे विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 आहे. त्यापैकी 6 सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. नेक्स्ट, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर आंध्र प्रदेश हे भाषिक राज्य सर्वप्रथम निर्माण करण्यात आले. नेक्स्ट, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कराड व चिपळूण या शहरांना कुंभार्ली घाट जोडतो. नेक्स्ट, सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? तर आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर आहे. नेक्स्ट, C-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर वीरभोग्य वसुंधरा हे C-60 फोर्सचे ब्रीदवाक्य आहे. नेक्स्ट, महानगरपालिका आयुक्त केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राज्य शासन यांना महानगरपालिकेचे आयुक्त यांना परत बोलावण्याचा अधिकार असतो. नेक्स्ट, 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर छत्रपती संभाजीनगर या शहरास 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले. नेक्स्ट, मोरचुंद याचे रासायनिक संज्ञा काय आहे? तर कॉपर सल्फेट याला मोरचुंद असे म्हणतात. याची रासायनिक संज्ञा CuSO4 अशी आहे. नेक्स्ट, कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात? तर यकृतामध्ये कुफरच्या पेशी आढळतात. नेक्स्ट, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते? तर एकूण 16 अन्नद्रव्ये हे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात. नेक्स्ट, केंद्रीय निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपती हे केंद्रीय निवडणूक आयुक्त यांची निवड करतात. नेक्स्ट, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून वि. स. पांगे यांना ओळखले जाते. नेक्स्ट, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर जम्मू काश्मीर येथील चिनाब या नदीवर सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. नेक्स्ट, पाणी पंचायत कल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर विलासराव साळुंखे यास पाणी पंचायतीचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर भारताचे लोहपुरुष म्हणून ज्यांना ओळखले जाते असे सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. नेक्स्ट, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर नारायण मेकाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. नेक्स्ट, डायडॅस ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. तर यकृत ही पित्तरस स्रवते. नेक्स्ट, राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर लोककल्याणासाठी सत्तेचा वापर केला. नेक्स्ट, कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो? 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आतापर्यंत 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहेत. हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. नेक्स्ट, LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? तर LPG गॅसमध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे 2 प्रमुख घटक असतात. नेक्स्ट, ग्रामपंचायत अंदाजपत्रक याला कोण मान्यता देते?
तर पंचायत समिती ही अंदाजपत्रकास मान्यता देते. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून जानेवारी 2025मध्ये कोणाची नियुक्ती झाली? तर दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली. जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर 4 ऑक्टोबर या दिवशी जागतिक पशु दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तर कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. नेक्स्ट, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? तर ॲस्पिरिन हे औषध हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वापरतात. नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर अनुच्छेद 75 नुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते. नेक्स्ट, भारतातील पहिले पूर्ण ई-शासित राज्य कोणते? तर केरळ हे पूर्ण ई-शासित राज्य आहे. व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल असते? तर ॲसिटिक हे व्हिनेगरमध्ये आम्ल असते. नेक्स्ट, जागतिक रक्तदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, आम्लाची चव डॅश असते? तर आम्लाची चव ही आंबट असते. नेक्स्ट, पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा पिण्यासाठी उपलब्ध आहे? तर 0.3% एवढा साठा हा गोड्या पाण्याचा पिण्यासाठी शिल्लक आहे. नेक्स्ट, रक्तातील कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? तर श्वेत रक्तकणिकांना सैनिकी पेशी असे म्हणतात. नेक्स्ट, डाळीपासून कोणते पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात? तर प्रथिने हे डाळीपासून भरपूर प्रमाणात मिळतात. नेक्स्ट, सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेसाठी कोणते जीवनसत्व तयार होते? तर ड जीवनसत्व हे सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात तयार होते. नेक्स्ट, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर ज्या रुग्णांना क्षयरोग झाला आहे त्यांच्यासाठी डॉट्स हा उपचार पद्धती आहे. नेक्स्ट, पित्त हे डॅश या अवयवामध्ये तयार होते? तर पित्त हे यकृत या अवयवात तयार होते. नेक्स्ट, HTTP चे पूर्ण रूप काय आहे? तर HTTP चे पूर्ण रूप हे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असे आहे. नेक्स्ट, मोबाईल तंत्रज्ञानामध्ये IMEI म्हणजे काय? तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी म्हणजेच IMEI होय. नेक्स्ट, बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तर बटाटा, कांदा यांना कोंब येऊ नये म्हणून गॅमा किरणाचा मारा केला जातो. नेक्स्ट, कांगारू हा प्राणी कोणत्या वर्गात मोडतो? तर कांगारू हा प्राणी सस्तन या वर्गात मोडतो. नेक्स्ट, वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे? तर वर्गीस कुरियन हे नाव श्वेत क्रांतीशी संबंधित आहे. नेक्स्ट, कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? तर 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, चष्म्याचे भिंग यांच्यापासून बनवतात? तर फ्लिंट काच यापासून चष्म्याचे भिंग तयार केले जाते. नेक्स्ट, हिमेट्रोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर हिमेट्रोलॉजी या शास्त्रामध्ये रक्ताचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट, दाजेपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या तालुक्यात दाजेपूर अभयारण्य आहे. नेक्स्ट, तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तर चंदगड या तालुक्यात तिलारी धबधबा आहे. नेक्स्ट, यक्षगान हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर यक्षगान हे लोकनृत्य कर्नाटक या राज्यातील आहे. नेक्स्ट, धनविधेयक हे कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? तर धनविधेयक हे लोकसभेत प्रथम मांडले जाते. हे विधेयक लोकसभेत राष्ट्रपतीच्या संमतीनेच
मानले जाते. नेक्स्ट, ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले होते? तर जेम्स प्रिन्सेस यांनी ब्राह्मी लिपीचे सर्वप्रथम वाचन केले होते. नेक्स्ट, भारतातील आशिया चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले? 1952 मध्ये आशिया चित्ता ही प्रजाती लुप्त झाल्याचे घोषित करण्यात